घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे। मुंबई आता लवकरच जलमार्गाद्वारे नवी मुंबईशी जोडली जाणार आहे। नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असं मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री रितेश राणे यांनी सांगितलं। आवश्यक ठिकाणी जेट्टी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 40 मिनिटात पूर्ण होईल। वॉटर टॅक्सी सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक झाली। या बैठकीसाठी वाहतूक, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल आणि महाराष्ट्र सागर मंडळाचे प्रदीप बधी यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते। वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली। तर कोची हे भारतात वॉटर मेट्रो असलेलं पहिलं शहर ठरलंय। डिसेंबर 2023 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती। या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि आकर्षक प्रवासाचा पर्याय तिथल्या नागरिकांना मिळाला आहे। कोची वॉटर टॅक्सी, ज्याला कोची वॉटर मेट्रो म्हणूनही ओळखलं जातं, हे भारतातील पहिलं जल मेट्रो आहे। कोची वॉटर टॅक्सी कोची शहरातील प्रवाशांसाठी जलवाहतूक प्रणाली आहे, जी बेटांना जोडते आणि शहरामधील प्रवासाचा वेळ कमी करते। कोची वॉटर टॅक्सीची काही प्रमुख वैशिष्ट्ये: जलवाहतूक। कोची वॉटर टॅक्सी कोची शहरातील प्रवाशांसाठी जलमार्गाने प्रवास करण्याची एक सोयीस्कर आणि जलद पद्धत आहे। बेटांना जोडणी ही प्रणाली कोची शहरातील विविध बेटांना जोडते, ज्यामुळे प्रवाशांना जलमार्गे प्रवास करणं सोपं होतं। प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होतो। वॉटर टॅक्सीच्या मदतीने प्रवाशांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास वाचतो आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो। इलेक्ट्रिक बोटी, या सेवेमध्ये वापरल्या जाणाऱ्या बोटी इलेक्ट्रिक असल्याने पर्यावरणाची काळजी घेतली जाते। 38 जेटी आणि 78 इलेक्ट्रिक बोटींच्या सहाय्याने 10 बेटांवर 15 मार्गांवर ही सेवा उपलब्ध आहे। कोची वॉटर मेट्रोचा यशस्वी प्रकल्प इतर शहरांसाठी एक आदर्श ठरतोय। कोची वॉटर टॅक्सीचे काही फायदे सुद्धा आहेत। प्रवाशांसाठी सोयीस्कर आहे। कोची वॉटर टॅक्सी प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास देते। वाहतूक कोंडी कमी होते। या सेवेमुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे शहराचा वेग वाढतो। इलेक्ट्रिक बोटींच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो। आर्थिक विकास, जलवाहतूक व्यवस्थेमुळे पर्यटन आणि व्यापारालाही चालना मिळते। कोची मेट्रो रेल लिमिटेड जल मेट्रो प्रकल्पासाठी अंदाजे 2,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। महानगर मुंबईभर 10 महत्त्वाच्या जलमार्गांची निवड। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून ठिकठिकाणी जाण्यासाठी जलमार्ग, जल मेट्रोची व्याप्ती 29 स्थानकांसह 250 किलोमीटर। वैतरणा, वसई, मनोरी किनारपट्टी इथूनही जल मेट्रो। ठाणे, पनवेल, कारंजा किनारपट्टी इथूनही जल मेट्रो असेल। वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबई वॉटर मेट्रोचा फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन काल आमच्याकडे झालं। डीपीआर सप्टेंबर पर्यंत अपेक्षित आहे आणि डिसेंबर 2026 पर्यंत पहिला टप्पा त्या मुंबई वॉटर मेट्रोचा, जसं आपण देवेंद्रजींना मेट्रो मॅन अशी पदवी दिलेली आहे, तसंच डिसेंबर 2026 पासून आपण त्यांना मुंबईचे वॉटर मेट्रो मॅन असे पदवी निश्चित पद्धतीने देऊ। प्रवास कुठे कुठे करता येणार आहे? जलमार्ग 1 नारंगी ते खारवाडेश्वरी, अंतर 1 किलोमीटर। वसई ते नागले जलमार्ग 2 वसई ते नागले, अंतर 17 किलोमीटर। जलमार्ग 3 काल्हेर ते गेटवे ऑफ इंडिया, अंतर 50 किलोमीटर। जलमार्ग 4 गायमुख ते कल्याण, अंतर 31 किलोमीटर। जलमार्ग 5 नवीन विमानतळ ते वाशी, अंतर 14 किलोमीटर। जलमार्ग 6 वसई ते नरिमन पॉइंट, अंतर 61 किलोमीटर। जलमार्ग 7 बोरीवली ते मनोरी, अंतर 6 किलोमीटर। जलमार्ग 8 रेवस ते गेटवे ऑफ इंडिया, अंतर 19 किलोमीटर। जलमार्ग 9 बेलापूर ते मांडवा, अंतर 38 किलोमीटर। जलमार्ग 10 गेटवे ऑफ इंडिया ते न्हावा, अंतर 38 किलोमीटर। आणि यासह जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा जय महाराष्ट्र।